पाणी करताय, प्रामाणिकपणे जगताय, कोणाचंही वाईट चिंतित नाहीये, तरीही तुमच्या आयुष्यात दुःख संपायचं नाव का घेत नाहीये? तुमच्या पोटच्या मुलांच्या आयुष्यात सतत अडचणी का येत आहेत? त्यांचं लग्न ठरता ठरता का मोडतंय? त्यांना मिळालेलं यश हातातून वाळूसारखं का निसटतंय? सावधान! गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा काही रहस्यांचा उलगडा केला आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गरुड पुराण सांगतं की केवळ आपलीच कर्मे आपल्याला भोगावी लागत नाहीत, तर कधीकधी आपल्या आई-वडिलांच्या कर्माची फळे, त्यांचे शाप आणि त्यांचे दोषसुद्धा आपल्याला वारसा हक्काने मिळतात. हो, हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील, तुम्हाला धक्का बसेल, पण हेच कडू आणि अंतिम सत्य आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भविष्याचा आरसा आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची मुलं सुखी व्हावीत, त्यांच्या आयुष्यात फक्त फुलांचा वर्षाव व्हावा, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण पाहणार आहोत आई-वडिलांच्या अशा चुका, ज्यांच्यामुळे त्यांच्या 7 पिढ्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. नमस्कार मित्रांनो, कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. बरेच जण विचारतात, आम्ही तर रोज देवाची पूजा करतो, उपवास करतो, मग आमच्याच घरात सतत आजारपण का? माझ्या मुलाला एवढं शिकूनही नोकरी का मिळत नाही? आमच्या घरात साध्या कारणावरून महाभारत का घडतंय? मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील संकटाकडे पाहतो, तेव्हा आपण फक्त आपल्या चालू जन्मातील आणि स्वतःच्याच कर्माचा विचार करतो. पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण ज्या रक्ताचे आहोत, ज्या कुळात आपण देह धारण केला आहे, त्या आई-वडिलांची आणि पूर्वजांची कर्मे आपल्या नशिबाच्या दोरीला अदृश्यपणे बांधलेली असतात. जसं आपल्याला आई-वडिलांची मालमत्ता मिळते, तसंच त्या मालमत्तेसोबत आलेलं पुण्य किंवा पापसुद्धा आपल्याला स्वीकारावं लागतं. आज आपण गरुड पुराणाच्या पानापानातून, त्या गूढ श्लोकामधून हे शोधणार आहोत की पालकांचे कोणते गुण मुलांना राजा बनवतात आणि कोणते दोष त्यांना रंकाच्या रांगेत उभं करतात. हा व्हिडिओ बनवताना माझं स्वतःचं मन भरून आलंय, डोळे ओलवले आहेत, कारण यात अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला सांगतात की अधर्माने मिळवलेले धन हे 10 वर्षापर्यंत टिकते, पण 11व्या वर्षी ते मुळासकट नष्ट होते. जर पालकांनी कोणाला फसवून, लाच घेऊन, गरिबांचा हक्क मारून किंवा रक्ताचे नाते विसरून संपत्ती जमा केली असेल, तर ती संपत्ती त्यांच्या मुलांच्या आयुष्यात विष बनून येते. विचार करा, तुम्ही खूप कष्ट करून एक महाल उभा केला, पण त्या महालाची वीट जर कोणाच्या तरी रडण्याने भिजली असेल, तर तो महाल तुमच्या मुलाला कधीच शांत झोप देऊ शकणार नाही. अधर्माचा पैसा हा वाळवीसारखा असतो. तो वरून चमकतो, पण तो तुमच्या मुलांच्या आरोग्याला, त्यांच्या बुद्धीला आणि त्यांच्या नशिबाला आतून पोखरून काढतो. तुम्ही तुमच्या मुलासाठी बँकेत करोडो रुपये ठेवले असतील, पण जर त्या पैशाच्या मागे कोणाचे तरी तळतळाट असतील, तर तोच पैसा तुमच्या मुलाच्या दवाखान्यात, कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात किंवा व्यसनांमध्ये खर्च होईल. तो पैसा टिकणार नाही. उलट तो जाताना तुमच्या मुलाचं सुखही घेऊन जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की भूतकाळात तुमच्याकडून किंवा तुमच्या वडिलांकडून कोणाचे मन दुखावले गेले आहे, तर त्याचे प्रायश्चित्त करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नातील किमान 1% हिस्सा गुप्तदान म्हणून द्या. दर शनिवारी गरिबांना, अनाथ मुलांना मनापासून अन्नदान करा. कर्माचा हा जुना हिशोब चुकता करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
लक्षात ठेवा, दान हे पापे जाळून टाकते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि भीतीदायक संकेत म्हणजे कुलधर्म आणि कुळाचार विसरणे. गरुड पुराणानुसार जे पालक आपल्या कुलदेवतेची पूजा विसरतात, घराण्यातील जुन्या परंपरा मोडीत काढतात किंवा आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण करत नाहीत, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात पितृदोष नावाचे मोठे वादळ येते. मित्रांनो, झाड कितीही मोठं असलं तरी जर त्याचं मूळ सुकलेलं असेल तर त्या झाडाला फळं कशी लागणार, आणि लागली तरी ती गोड कशी असणार? आपले पूर्वज हे आपली मुळे आहेत. जर आई वडील भक्तीपासून दूर असतील, जर घरात देवाची आठवण काढली जात नसेल, तर मुलांच्या मनात अशांतता आणि वैफल्य निर्माण होते. आजकाल आपण पाहतो, मुलं खूप शिकतात पण आई वडिलांना मान देत नाहीत. का? कारण त्यांच्या घरात संस्काराची, ती भक्तीची ज्योतच विझलेली असते. कुलदेवतेचा कोप म्हणजे आयुष्यात पावलोपावली येणारे अडथळे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर मुलांच्या हाताने देवासमोर दिवा लावायला लावा. त्यांना सांगा की हे आपले कुलदैवत आहे. वर्षातून एकदा न चुकता आपल्या कुलदेवतेच्या गावी दर्शनाला जा. पितृपक्षात पितरांचे स्मरण करा. कुलधर्माचे पालन केल्याने मुलांच्या बुद्धीमध्ये सात्विकता येते आणि त्यांच्यावरील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. गरुड पुराणात अन्नाला ब्रह्म मानले आहे. तुम्ही कोणत्या मानसिकतेने अन्न शिजवता आणि ते अन्न कोणत्या पैशातून आले आहे, याचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या रक्तावर, त्यांच्या विचारांवर होतो. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसतं, तर ते विचारांची निर्मिती करतं. जर घरात सतत भांडणे होत असतील, आई रडत रडत स्वयंपाक करत असेल, तर त्या अन्नासोबत नकारात्मक ऊर्जा मुलांच्या पोटात जाते. शास्त्र सांगते की जसे अन्न तसे मन. जर आईच्या डोळ्यातील पाणी जेवणात पडत असेल, तर ते जेवण मुलांच्या शरीरात गेल्यावर रोग निर्माण करते. घरात सतत आजारपण असण्याचं हे एक मुख्य कारण असू शकतं. कधी शांतपणे विचार केलाय का की तुमच्या मुलाला एवढा राग का येतो? तो प्रत्येक गोष्टीवर चिडचिड का करतो? तो तुमच्याशी उलट का बोलतो? कदाचित त्याच्या पोटात जाणाऱ्या अन्नामध्ये तुमची अस्वस्थता, तुमचा क्रोध आणि तुमची भीती मिसळलेली आहे. आईच्या मायेने बनवलेलं जेवण अमृतासारखं असतं, पण रागाच्या भरात बनवलेलं जेवण हलाहल विष बनतं. अन्न शिजवताना कधीही गप्पा मारू नका किंवा टीव्ही बघू नका. त्याऐवजी मनातल्या मनात राम नाम, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ